नेरळ माथेरान घाटातील जुम्मापट्टी जवळील एस्टन या धोकादायक वळणावर आज पुन्हा एकदा भीषण अपघात घडला। भरधाव वेगानं घाट उतरत असलेल्या वॅगनर गाडीवरील चालकाचा ताबा सुटताच गाडीनं थेट घाटातील सुरक्षा भिंत फोडली आणि दरीत कोसळली। या अपघातात गाडीत एकूण चालकासह 5 प्रवासी प्रवास करत होते। त्यातील 2 जण गंभीर जखमी झालेत। अपघाताचा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिक आणि माथेरान टॅक्सी युनियनचे सदस्य तातडीनं घटनास्थळी धावले आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले। त्यांच्या या तत्परतेमुळे मोठी हानी टळली। चालकाचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहेच, मात्र या अपघातामागील मूळ कारण ते म्हणजे घाटातील जीर्ण, धोकादायक आणि खड्ड्यांनी भरलेले रस्ते। नेरळ माथेरान घाटातील रस्त्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। या गंभीर परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात PWD खात्यानं दुर्लक्ष केलंय। स्थानिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, विनवण्या केल्या, तरीही खात्याच्या अधिकाऱ्यांकडून याकडे नेहमीच कानाडोळा केला जातोय। जे अपघात जे घडतात ना, या खड्ड्यामुळे घडतात, बाकी काय नाही। हे खड्ड्यामुळे जे आहेत ना, हे आमच्या खर्चामध्ये सर्व आम्ही काम करून घेतो। प्रशासन तर लक्ष देत पण नाही याच्यावरती। ते काय करणार आम्ही? किती वेळा त्यांच्याकडे गेलो आम्ही प्रशासनाकडे, तर त्यांनी काय आमच्यावरती काही लक्ष दिला नाही। आता हे सर्व खड्डे आम्ही पुन्हा घाटातले खड्डे आमच्या खर्चातून आम्ही भरतोय। काय करणार त्याला सांगा आम्ही? दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे डांबरीकरणासाठी टेंडर निघतात, पण प्रत्यक्षात हे काम इतकं निकृष्ट दर्जाचं असतं की पहिल्या पावसातच रस्ते पुन्हा खड्ड्यांनी भरतात। माथेरान हा मान्सून पर्यटनाचा हॉटस्पॉट मानला जातोय। हजारो पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणी भेट देतात, मात्र आता या निसर्ग सौंदर्याच्या वाटा जीवघेण्या बनत चालल्यात। पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। आजचा अपघात म्हणजे या दुर्लक्षित व्यवस्थेची जिवंत साक्षच आहे। अजून किती अपघात घडल्यानंतर PWD खातं जागा होणार? अजून किती वेळा स्थानिकांना आणि पर्यटकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार? असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत। तेव्हा आता तरी संबंधित अधिकाऱ्यांनी जागा होऊन ठोस पावलं उचलावीत हीच अपेक्षा। महाराष्ट्र न्यूज 24 साठी दिनेश सुतार, माथेरान।